हो बाबाजी महाराज, काय करताय तुम्ही? तिला कशाला मारताय? नको मारू, नको ना मारू. याला मग सांग, सांग कुठं ठेवले कागद? सांगतेस काय? नाही सांगत मग बघ. नका मारू तिला. मला मला खरंच नाही माहित ते कागद कुठे आहे. हो नाही हो, तुम्ही जिब्रीचं ऐकू नका. तिला नका मारू. अगं नको मारू तर मग सांग ना. सांग कुठं कागद आहे ते? कळत का नाही तुला? केवढे महत्वाचं कागद आहे ते. लई महत्वाचे आहेत ते कागद. मिळाले ना तर मिळाले नाही तर मनोरमेच्या कुटुंबाचा सर्वनाश होईल. सांग कागद कुठे ते? नका मारू तिला. जिब्रीला मारू नका हो. हवं तर मी सगळं घर पिंजून काढते, पण माझ्या जिब्रीला मारू नका. सोडा तिला. कधी देणार? बोल, कागद कधी देणार? लवकरात लवकर. तुझ्यावर विश्वास नाही आमचा. खोटारडी आहेस तू. पळून जाण्यात पटायतेस. विश्वास नाही आमचा, विश्वास नाही. शपथ घे तू, शपथ घे. हो, मी शपथ घेते, पण तिला मारू नका हो. मी शपथ घेते, मी ते कागद शोधेन. अशी कोरडी शपथ नाही घ्यायची. कोरडी शपथ नाही घ्यायची. यो निकारा सोडायचा नाही आणि शपथ घ्यायची. बोल, शपथ घ्या. मी शपथ घेऊन सांगते. मी कागद शोधून आणेन. यात टाकायचं नाही खाली. निखरा खाली नाही टाकायचा. गोंधळ आहे ना तुमच्या घरी आज? समजे ड्युट्या नाचवत असतील. तू यो निखारा नाचवायचा जिंगरोबा मोर. सोडायचा नाही आतातून. जय जिंगरोबा म्हणत नाचवायचा. आन जिंगरोबा मोर गोंधळ घालायचा. आणि गारानं मांडायचं. म्हणायचं, ए जिंगरोबा कागद दे, मला कागद मिळू दे. नाचा. सदानंदिता महिषासुराला अंबानं मारिल. महिषासुराला अंबानं मारिल. भोळ्या भक्ताला तारिल र दैत्याला मारिल. भोळ्या भक्ताला तारिल र दैत्याला मारिल. भोळ्या भक्ताला तारिल र दैत्याला मारिल.
हाती घेऊन या तलवार दैत्य पाडीला धरणीवर दैत्य पाडीला धरणीवर दैत्य पाडीला धरणीवर ठार केला या महिषासुर वर रचलय तुळजापूर वर रचलय तुळजापूर वर रचलय तुळजापूर आलं संकट दूर ते सारिल हा आलं संकट दूर ते सारिल हा भोळ्या भक्ताला तारिल र दैत्याला मारिल भोळ्या भक्ताला तारिल र दैत्याला मारिल हा भोळ्या भक्ताला तारिल र दैत्याला मारिल चंडमुंड या दैत्यासाठी घेऊन अवतार लागली या पाठी भक्ताच्या रक्षणासाठी हाती तलवार त्रिशूळ काठी दुष्ट दैत्याला धूळ ती चारिल हा दुष्ट दैत्याला धूळ ती चारिल हा भोळ्या भक्ताला तारिल र दैत्याला मारिल भोळ्या भक्ताला तारिल र दैत्याला मारिल हा भोळ्या भक्ताला तारिल र दैत्याला मारिल बाबाजी अगं चिपरे तू मलाच काय जायला सांगतेस मी तुला सोडवायला आले ना इथे हाय ग झिपरे माझ्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या अनेक वेळा मला संकटातून सोडवणाऱ्या माझ्या सखीला तुला असं सोडून मी कशी जाईन ग त्या दुष्ट बाबाजीने खूप मारलं ना ग तुला सखू कुठे गेली? विचारलंच अखेर सावकारांनी विचारलंच गोंधळ सुरू असल्यापासून शोधताय ना काहीतरी बोलू नकोस अशी कशी न सांगता गेली ही तिला रीत भात संस्कार काही आहेत की नाही संस्काराच्या बाबतीत आपण काय बोलणार तिला पण मी सांगतो ना भाऊजी अहो एवढ्या चौकशा करण्यापेक्षा एखादं काम केलं तर मदतच होईल बघताय काय नाही विचार करतोय सखू नेमकी गेली कुठे तुम्हाला नक्की माहित असेल ना हो मला ठाऊक आहे ना पण मी मुद्दामच कुणाला काही सांगत नाही झालं आता तरी लावाल हातभार झिपरी झिपरी
चिपरी, आपण बाबाजींना मारू शकत नाही. सोड. ऐक माझं चिपरी. सोड. आपण असं नाही करू शकत. आपण बाबाजींना मारलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील? मला माहितीये फरक असण्या नसण्याने तुला काही वाटत नाही अगं, पण ऐक माझं. आता मी काय विचारते त्याचं उत्तर दे. चिपरे, आपल्या विठुरायाच्या हातात शस्त्र असतं का? नाही ना? मग प्रेमाने सदाचाराने आपण वागायचं. श्रद्धा दया सोडायची नाही. हीच शिकवण आहे ना आपल्या विठुरायाची. चिपरे, भस्मासूर कसा स्वतःचाच हात डोक्यावर ठेवून भस्म झाला, तसंच ही राक्षसी वृत्तीची माणसं स्वतःच्या कुकर्माने मरतील. मला नाही मारू शकत चिपरे. या राक्षसापेक्षा आपला विठुराया खूप खूप मोठा आहे. अगं, मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो. आणि तो आपल्या पाठीशी. हे पाप तू तुझ्या माथी घेऊ नकोस. हा, चल आपण इथून जाऊ. चल. बाई, सासरी पण करायचं, माहेरी पण करायचं. पाय आणि कंबर अगदी मोडून आले. सखू मामी तर रोज करते, तिला नसेल का त्रास होत? तुला देऊ काय धपाटा? फुकट नाही करत ती. खायला प्यायला मिळतं ना. आणि मोठ्या माणसांच्या मध्ये तू कशाला बोलतोस रे? हा असला आगाऊपणा चालणार नाही हा शंभू. हा, आली सखू आली. थांब ग. बाहेर पायावर पाणी घे आणि मगच आत ये. त्याशिवाय यात येऊ नकोस. बघा वहिनी, तुम्ही बोललात म्हणजे तुम्हाला नक्की ठाऊक असणार. हो, ही सखू इथे नव्हती म्हणून सांगत नव्हते, पण आता सांगते. गोंधळ सुरू व्हायच्या आधी बाबाजी महाराजांचा सेवक माधू तो आला होता. तो म्हणाला की महाराजांनी सखूला मठात बोलावले. का? अरे, त्यांना काही भयानक जाणवलं असणार. राक्षसी सावली दिसली असणार. पण इथे गोंधळ सुरू असताना सखू इथे असू नये म्हणून बाबाजींनी तिला बोलावलं असणार. म्हणजे हिची सावली अपशकुनी येतं, हो की नाही? अरे मग हिला घरात कशाला ठेवायचं? अरे दिगू, काळी बाहुली आपण घराच्या दारात का बांधतो? अगदी तेच कारण आहे. म्हणूनच हिला आपण घरात ठेवली आहे ना. काय
मठात काही प्रताप तर केले नाहीस ना? नाही, मी काहीच नाही केलं. मग आता अशी उभी काय आहेस? जात कामाला लाग. ही आपली महामाया आहे ना, ती मंथरा, कैकई, शूर्पणखा यांच्या वंशातली आहे. अत्यंत धूर्त, लबाड आणि कावेबाज आहे. आधी आव आणत होती की मला माहीतच नाही काही. छे, अहो त्या म्हणाल्या ना आपल्याला की त्यांना माहिती आहे पण त्या सांगणार नाहीत म्हणून. अगं ते मुद्दाम म्हणाल्या त्या. नाव असा काय आणत होती की जणू काही त्यांना माहीतच नाहीये. बच्चे, ही महामाया असे काही भराभर रंग बदलते ना की तिच्या समोर सरडेही लाजतील. जाऊ दे ना, तुम्ही कशाला तुमचा जीव जाळताय? ही मेली सखू आहे ना, ही अशीच आहे. आणि माणिक, यमुना आणि महामाया ह्या एकापेक्षा एक आहे. मी तुला सांगतो ना, हे सखू प्रकरण साधं नाहीये. आणि ही सखू म्हणजे आग आहे, आग. पण महामाया आणि ती बाबाजी या आगीला आपल्या उजळीत घेऊन का फिरतायत? म्हणजे या मागे नक्की काहीतरी मेघ आहे. बाबाजी महाराजांकडे काय झालं? हं? ग त्यांनी काय तुला ओटी भरायला बोलावलं होतं? कागदा संबंधी विचारायला बोलावलं होतं ना? ठाऊक आहे मला. मग कागद कुठे ठेवलेस? सांगितलंस का? सांगितलंस? हो नाही हो, मला खरंच माहित नाही ते कागद कुठे आहेत. नाही? खरंच सासूबाई, जे मला माहितीच नाहीये ते मी त्यांना काय सांगू? तू ना मुद्दाम जास्त ताणून धरलंयस. जास्त ताणू नकोस हा, फार भारी पडेल तुला. मी खोटं नाही बोलत आहे हो, आणि ते बाडातले कागद मी शोधेन. बाबाजी महाराजांनी माझ्या हातावर निखारा ठेवून तसं वचन घेतलंय माझ्याकडून. हे बघा, सासूबाई, दुखतंय मला. हात भाजलाय हो माझा, सोडा. खात्री करून घेतेय, खरंच भाजलंय की काजळ लावलंय? तुझा काही भरोसा नाही. फार लबाड आहेस तू, लबाड. मी लबाडी का करेन? आणि ते बाडातले कागद मी शोधच. ते करायलाच पाहिजे तुला. बाबाजी महाराजांना काय झालं? माधू, बाबाजी महाराजांनी समाधी घेतली असेल. अरे नाही रे भैरू दादा, त्यांना जास्त झाली असेल. चल बघ. हा, तू बाबाजी महाराज, बाबाजी महाराज,
बाबाजी महाराज, बाबाजी महाराज. आम्ही आंघोळ केली. अरे ती जिपरी कुठे आहे? हा? आणि ती सकू कुठे आहे? सकू अरे कुठं गेल्या बाया? कुठं गेल्या त्या? आम्हाला काय माहित, आम्ही जिंगरोबाच्या तळावर आंघोळ करायला गेलो होतो. आंघोळ करा. अरे कुबडतोंड्या, या वक्ताला राज्याला काय बोलतय? हो बाबाजी महाराज, तुम्ही आदेश दिलता ना आंघोळ करून या म्हणून. तुम्ही आम्हाला उलट विचारताय, जसा का आदेश तुम्ही दिलाच नव्हता. ठीक आदेश देईल म्हणून काय तुम्ही आंघोळीला जायचं वैरा पार सोडून. अरे गुडघ्यात आहे का तुमचा मेंदू? काही अक्कल आहे का नाही तुम्हाला? गेल्या ना त्या दोघी पळून तुमच्यामुळं सोडवून टाकतो तुमचे. तू इथे आहेस होय? काय झालं माणिकताई? तुला धडधड असा आवाज नाही येत आहे का? नाही. माझ्या छातीला कान लावून बघ, येईल आवाज. श्रीबाई, फारच मंद आणि अरसिक आहेस गो तू. तुला खरंच काही कळत नाहीये का? मूळचीच खोळी आहेस तू. अगं, बाबाजी महाराजांनी, सासूबाईंनी आणि आता माझ्या आई बाबांनी पण आशीर्वाद दिलाय. गोंधळही झालाय. आता शिबाई, मला लाज वाटते. लाज? लाज का वाटते? अगं, आज राजा राणीचं मिलन होणार ना, म्हणजे आमची पहिली रात्र आहे ना. सावकार सर्वार्थाने माझे, फक्त माझे होणार. रात्राणी बहरल्याचा सुगंध मनात दरवळतोय. अशी हुरहुर लागलीये. तो क्षण जवळ आलाय ना, गोड मिलनाचा. हे सगळं मी कोणापाशी बोलणार? तुलाच सांगणार ना. सखू, आज मी जे अनुभवणार आहे ना, ते तुला गुपचूप येऊन सांगे ना. तू मनातच ठेवा, कुठे बोलू नकोस. अगं नाही, सुखाला पण नजर लागते ना. काय गो, अशी थरथरतेस का? कुठे काय? काही नाही. तेच तर, सावकारांना तुझ्याबद्दल खात्री आहे ना, म्हणून त्यांनी मला तुला बोलवायला पाठवलंय. तुझ्यावर आणखीन जबाबदारी देणार आहेत. चल चल, अगं चल. आणखीन काय आता?